सगळ्यांना नमस्ते, गुड मॉर्निंग, सुप्रभात. थेट हरिहरगडाच्या पायथ्यावरून नाशिक जिल्ह्यातील ब्रह्मगिरीच्या पश्चिमेस असणारा हा हरिहरगड उर्फ हर्षगड या किल्ल्याची सफर आज करायला सुरुवात केली सकाळी 7:30 वाजता. आणि आत्ता ज्या मोमेंटला आम्ही आहोत तो काताळ दगडातील पायऱ्यांचा जो पॅच आहे तिथे. आणि याच कारणासाठी हा जो किल्ला आहे तो प्रसिद्ध आहे. कारण या ज्या पायऱ्या आहेत जवळपास 91 पायऱ्या अशा आहेत की पूर्ण 80 अंशामध्ये त्या दगडी जिना जसा आहे त्या पद्धतीच्या आहेत. आणि भारतामध्ये जेवढे काही कठीण असे ट्रेक समजले जातात त्यापैकी हा हरिहरगडाचा किल्ला समजला जातो. तसं पाहिलं तर ह्या हरिहरगडाचा इतिहास आपल्या सगळ्यांना अनेक वेळा वाचायला पाहायला मिळालेला आहे. आणि सर्वप्रथम प्राचीन काळामध्ये जेव्हा या गडाची बांधणी झाली त्यानंतर अहमदनगरच्या निजामशहाच्या ताब्यामध्ये हा गड होता. आणि मग कालांतराने 1636मध्ये शहाजीराजांनी या हरिहरगडाच्या शेजारी असलेला त्र्यंबक गड जो आहे तो जिंकून घेतला. आणि त्याचबरोबर त्र्यंबकगडाबरोबर शहाजीराजांनी हा हरिहरगडाचाही ताबा घेतला होता असं आपल्याला इतिहासात पाहायला मिळतं. आणि पुढे काही काळानंतर याचा ताबा जो आहे तो मोगलांकडे गेला. आणि नंतर मात्र 1670मध्ये मोरोपंत पिंगळे यांनी हा गड जिंकून स्वराज्यामध्ये भर घातली होती. असा ऐतिहासिक वारसा असणारा हा जो किल्ला आहे तो त्रिकोणी आकाराचा आहे. आणि या त्रिकोणी आकारामुळे याला एक विशिष्ट असं स्वरूप प्राप्त होतं. आणि या सह्याद्रीच्या पर्वतरांगेमध्ये अनेक गडकिल्ले आहेत, त्यापैकी वैशिष्ट्यपूर्ण असणारा हा एक किल्ला आहे. आणि अनेक गिरीप्रेमी जे आहेत ते इथं सह्याद्रीचं जे अनोखं रूप आहे ते पाहण्यासाठी येतात. आणि सगळ्यात उंचावरून या आपल्या हरिहरगडाच्या उंचावरून जे काही निसर्ग सौंदर्य सह्याद्रीचं आपण पाहतो ते एक अनोखं असतं. आणि म्हणून अनेक जे पर्यटक असतात या हरिहरगडाला भेट देतात. आता या वॉन्डरर्स ट्रेकचा जो आमचा ग्रुप आहे तो आज विशेष करून 50वा ट्रेक आमचा आहे. आणि हा 50वा जो ट्रेक आहे तो कुठे आपण करायचा याचं मंथन आमच्यामध्ये चालू होतं. तेव्हा मुलांची फरमाईश तर कळसुबाईची होती, परंतु काही कारणास्तव आम्ही हरिहर हा गड निवडला. आणि या हरिहरावर आज 50वा जो ट्रेक आमचा आहे त्याचं सेलिब्रेशन करण्यासाठी आमची जी टीम आहे, आमचे जे शिलेदार आहेत ते आता हरिहरगड सर करत आहेत. आणि समोर आरुष अरिहंत हे जे आहेत या काताळ पायऱ्या ज्या आहेत त्या पार करून वरती जाण्याचा प्रयत्न करत आहेत. आता खरं तर 5वा ट्रेक आहे आमचा हा या हरिहरगडाचा. आणि त्याच्यामुळं आम्हाला याची सवय झालेली आहे. याच्या ज्या पायऱ्या आहेत ते साधारण सरळ दिशेमध्ये आहेत, त्याच्यामुळं थोडी भीती वाटते. सुरक्षेची काळजी आपण या ठिकाणी घेतली गेली पाहिजे. या पायऱ्यांना पाहून इंग्रज जो अधिकारी होता एक कॅप्टन ब्रिग्स त्यावेळी असं उद्गारला होता की या किल्ल्याच्या पायऱ्यांचं वर्णन शब्दात करणं कठीणच. सुमारे 200 फूट सरळ आणि तीव्र चढाच्या या पायऱ्या अति उंच ठिकाणावर बांधलेल्या एखाद्या जिन्यासारख्या वाटतात असं त्याचं उद्गार होतं. आणि इंग्रजांची एक खासियत होती, जेव्हा एखादा किल्ला ते जिंकायचे किंवा ताब्यात घ्यायचे तेव्हा त्या किल्ल्यावर जाणाऱ्या ज्या वाटा असायच्या त्या वाटा उद्ध्वस्त करण्याचं काम ते करायचे. मात्र या किल्ल्याच्या त्या वाटाच्या उद्ध्वस्त केल्या नाहीत. कारण तो जसं मी म्हणालो की तो कॅप्टन जो ब्रिग्ज होता हा हरिहरगडाच्या प्रेमामध्ये पडलेला होता. कारण याचं जे स्वरूप आहे, भव्यता आहे, ही रूप आहे. आता हा जो दरवाजा दिसतोय
तो हे 91 पायऱ्या पूर्ण झाल्यानंतर आपल्याला हा दरवाजा लागतो. आणि इथून पुढे मात्र अजून काही 30-40 पायऱ्या अशा आहेत. तोही अवघड पॅच आहे. तो पूर्ण केल्यानंतर मग वरती सपाट भाग लागतो. इथून आपल्याला वरती जाण्यासाठी एक वाट आहे आणि एका वेळी एकच व्यक्ती इथून येऊ शकतो. म्हणून अतिशय काळजीपूर्वक आणि काळजीने केलेला ट्रेक कधी हा चांगला. अन्यथा इथं म्हणूनच हा जो आहे हरिहरगड जे आहे ते रिस्की म्हणून किंवा धोकादायक म्हणून आणि अवघड श्रेणीतला जो आहे तो समजला जातो. इथे आरुष अरिहंत सध्या या ट्रेकची मजा घेत आहेत आणि एक निसर्ग सौंदर्य जे आहे ते अनुभव इथून घेत आहेत. आणि साधारण जर आपण पाहिलं या गडावर साधारण नाशिकपासून 30 ते 40 किलोमीटर अंतरावर असलेला हा ट्रेक आहे आणि याची उंची जी आहे ते 1120 मीटर उंच आहे समुद्रसपाटीपासून. त्याच्यामुळं या ट्रेकला अनेक जे गिरीप्रेमी आहेत ते इथं जवळ असल्याकारणाने नाशिकच्या आजूबाजूला पसंती देतात आणि त्याचा अनुभव जो आहे तो छान घेतात. सकाळचं वातावरण आहे आणि आजचा जो ट्रेक आहे आम्ही तो जवळपास 7:20 सुरू केला. तसं पाहिलं तर निमाने किंवा आम्ही नेहमी जो ट्रेक करतो त्या ट्रेकपेक्षा आम्हाला 1 तास उशीर झाला आणि त्याच्यामुळे आम्हाला मला स्वतःला वाटत होतं की थोडंसं ऊन वगैरे पडेल की काय, परंतु हवेमध्ये गारवा खूप आहे आणि त्याच्यामुळं आम्हाला काही तसं जाणवत नाही. हवेमध्ये जर गारवा जरी जास्त असला तरी आमच्या ज्या घामाच्या धारा आहेत त्याच्यातून आम्हाला काहीही जाणवत नाही. आमचा घाम निघतो आहे हा ट्रेक करताना. अवघड आहे तसा हा ट्रेक करणं आणि या ट्रेकच्या याच्यातून म्हणजे शारीरिक जी कसोटी आहे ती कसोटी जी आणि त्याची क्षमता आहे ती मात्र निश्चित आपली पणाला लागते. नमामि शमीशान निर्वाण रूपं विभुं व्यापकं ब्रह्मवेद स्वरूपं निजं निर्गुणं निर्विकल्पं निरीहं चिदाकाशमाकाशवासं भजेऽहम्. निराकारमोङ्कारमूलं तुरीयं गिराज्ञानगोपीतमीशं गिरीशं करालं महाकालकालं कृपालुं गुणागारसंसारपारं नतोऽहम्. तुषाराद्रिसङ्काशगौरं गभीरं मनोभूतकोटिप्रभाश्रीशरीरं स्फुरन्मौलिकल्लोलिनी चारुगङ्गा लसद्भालबालेन्दुकण्ठे भुजङ्गा. चलत्कुण्डलं भ्रूसुनेत्रं विशालं प्रसन्नाननं नीलकण्ठं दयालं मृगाधीशचर्माम्बरं मुण्डमालं प्रियं शङ्करं सर्वनाथं भजामि.
प्रचण्डं प्रकृष्टं प्रगल्भं परेशम् अखण्डम् अजं भानुकोटिप्रकाशम् त्रयशूलनिर्मूलनं शूलपाणिम् भजेऽहं भवानीपतिं भावगम्यम् कलातीत कल्याण कल्पान्तकारी हरिहरगडाचा जो सदा सज्जनानन्ददाता पुरारी जवळपास पूर्वीच्या 91 चिदानन्द संदोहापहारी तो पार करून आम्ही प्रसीद प्रसीद प्रभो मन्मथारी आणि मी जिथे आता उभा आहे पाण्याच्या टाक्या 1 2 3 आणि पलीकडे नयावकुमानाथ पादारविन्दम् आणि हे काही अवशेष सन्ति हलोके परे वानराणाम् साधारण न तावत् सुखं शान्ति सन्तापनाशम् प्रसीद प्रभो सर्वभूताधिवासम् न जानामि योगं जपं नैव पूजा न तोऽहं सदा सर्वदा शम्भुतुभ्यम् जराजन्म दुःखौ गतातप्यमानम् प्रभो पाहि आपन्नमामेश शम्भो नमामि शमीशान निर्वाणरूपम् विभुं व्यापकं ब्रह्मवेदस्वरूपम् निजं निर्गुणं निर्विकल्पं निरीहम् चिराकाशमाकाशवासं भजेऽहम् निराकारमोङ्कारमूलं तुरीयम् गिराव्यानगोतीतमीशं गिरीशम् करालं महाकालकालं कृपालुम् गुणागार संसारपारं नतोऽहम् तुषारात्रिसङ्काशगौरं गभीरम् मनोभूतकोटिप्रभाश्रीशरीरम् स्फुरन्मौलिकल्लोलिनी चारुगङ्गा लसद्भालबालेन्दुकण्ठे भुजङ्गा चलत्कुण्डलं भ्रूसुनेत्रं विशालम् प्रसन्नाननं नीलकण्ठं दयालम् मृगाधीश
चर्माम्बरं मुण्डमालम् प्रियं शङ्करं सर्वनाथं भजामि प्रचण्डं प्रकृष्टं प्रगल्भं परेशम् अखण्डम् अजं भानुकोटि हरिहरगडच्या टोकावरती आलेले आहे. टोकावर त्रयशूलनिर्मूलनं शूलपाणि वंडरस ट्रेक आमच्या या ग्रुपचा आजचा हा भजेऽहं भवानी पतिं 2 किलोमीटर करायचं आहे कळसुबाई शिखर या ठिकाणी. तर आमच्या सर्वांना ठरलं आणि आज हरिहरगडावर आम्ही सकाळी 7:30 वाजता साधारण 7:20ला स्टार्ट केला होता. 1 तासामध्ये कलातीत कल्याण कल्पांत सह्याद्रीचं अनुभव जर बघून आपण ते इथून पाहायला मिळते आपल्याला. सदा सज्जनानंद दाता पुयारी डोळ्याचं पारणं भेटणार आहे. आणि चिदानंद इथं सह्याद्रीमध्ये सह्याद्री कधी बनवणार त्याचं जे अनोखं रूप आहे त्याचं दर्शन आपल्याला मिळतं आणि त्याचंच आस्वाद घेण्यासाठी आपण सर्वजण किंवा आम्ही सगळे या ट्रेकच्या माध्यमातून येत असतो आणि या प्राण्यांचा फुलांचा सगळ्यांचा अनुभव इथं आल्यानंतर असं जाणवतं की इतकी स्वच्छ आणि सुंदर सुखं शांती संतापना वाटतं. त्याचबरोबर एक निवांतपणा प्रभो सर्वभूताधिवास आता थोड्या वेळानंतर आम्ही खाली उतरणार आहे. पुढे भेटूया. न जानामि योगं जपं नैव पूजा न तोऽहं सदा सर्वदा शम्भुतुभ्यम् जराजन्म दुःखौ गतातप्यमानम् प्रभो पाहि आपन्नमामीश शम्भो नमामीशमीशान निर्वाणरूपम् विभुं व्यापकं ब्रह्मवेदस्वरूपम् निजं निर्गुणं निर्विकल्पं निरीहम् चिदाकाशमाकाशवासं भजेऽहम् निराकारमोङ्कारमूलं तुरीयम् गिराज्ञानगोतीतमीशं गिरीशम् करालं महाकालकालं कृपालुम् गुणागार संसारपारं नतोऽहम् तुषाराद्रिसङ्काशगौरं गभीरम् मनोभूतकोटिप्रभाश्रीशरीरम् स्फुरन्मौलिकल्लोलिनी चारुगङ्गा लसद्भालबालेन्दुकण्ठे भुजङ्गा
चलत्कुण्डलं भ्रूसुनेत्रं विशालम् प्रसन्नाननं नीलकण्ठं दयालम् मृगाधीशचर्माम्बरं मुण्डमालम् प्रियं शङ्करं सर्वनाथं भजामि। प्रचण्डं प्रकृष्टं प्रगल्भं परेशम् अखण्डम् अजं भानुकोटिप्रकाशम् त्रयशूलनिर्मूलनं शूलपाणिम् भजेऽहं भवानीपतिं भावगम्यम्। कलातीतकल्याणकल्पान्तकारी सदा सज्जनानन्ददाता पुरारी चिदानन्दसन्दोहमोहापहारी प्रसीद प्रसीद प्रभो मन्मथारी। न यावत् उमानाथ पादारविन्दम् भजन्ति ह लोके परे वा नराणाम् न तावत् सुखं शान्ति सन्तापनाशम् प्रसीद प्रभो सर्वभूताधिवासम्। नमामीशमीशान निर्वाणरूपम् विभुं व्यापकं ब्रह्मवेदस्वरूपम् निजं निर्गुणं निर्विकल्पं निरीहम् चिदाकाशमाकाशवासं भजेऽहम्। निराकारमोङ्कारमूलं तुरीयम् गिराज्ञानगोतीतमीशं गिरीशम् कयालं महाकालकालं कृपालुम् गुणागारसंसारपारं नतो तुषारात्रिसङ्काशगौरं गभीरम् मनोभूतकोटिप्रभाश्रीशरीरम् स्फुरन्मौलिकल्लोलिनी चारुगङ्गा लसद्भालबालेन्दुकण्ठे भुजङ्गा चलत्कुण्डलं भ्रूसुनेत्रं विशालम् प्रसन्नाननं नीलकण्ठं दयालम्
शुक्लाम्बरं मुण्डमालम् प्रियं शङ्करं सर्वनाथं भजामि प्रचण्डं प्रकृष्टं प्रगल्भं परेशम् अखण्डम् अजं भानुकोटिप्रकाशम् त्रयशूलनिर्मूलनं शूलपाणिम् भजेऽहं भवानीपतिं भावगम्यम् कल्याणकल्पान्तकारी सदा सज्जनानन्ददाता पुरारी चिदानन्दसन्दोहमोहापहारी प्रसीद प्रसीद प्रभो मन्मथारी न यावत् उमानाथ पादारविन्दम् भजन्ति ह लोके परे वा नराणाम् न तावत् सुखं शान्ति सन्तापनाशम् प्रसीद प्रभो सर्वभूताधिवासम् न जानामि योगं जपं नैव पूजा न तोऽहं सदा सर्वदा शम्भुतुभ्यम् जराजन्म दुःखौ गतातप्यमानम् प्रभो पाहि यापन्नमामीश शम्भो नमामीशमीशान निर्वाणरूपम् विभुं व्यापकं ब्रह्मवेदस्वरूपम् निजं निर्गुणं निर्विकल्पं निरीहम् चिराकाशमाकाशवासं भजेऽहम् निराकारमोङ्कारमूलं तुरीयम् गिराज्ञानगोतीतमीशं गिरीशम् करालं महाकालकालं कृपालुम् गुणागारसंसारपारं नतोऽहम् तुषारात्रिसङ्काशगौरं गभीरम् मनोभूतकोटिप्रभाश्रीशरीरम् स्फुरन्मौलिकल्लोलिनी चारुगङ्गा लसद्भालबालेन्दुकण्ठे भुजङ्गा
चलत्कुण्डलं भ्रूसुनेत्रं विशालम् प्रसन्नाननं नीलकण्ठं दयालम् मृगाधीशचर्माम्बरं मुण्डमालम् प्रियं शङ्करं सर्वनाथं भजामि प्रचण्डं प्रकृष्टं प्रगल्भं परेशम् अखण्डम् अजं भानुकोटिप्रकाशम् त्रयशूलनिर्मूलनं शूलपाणिम् भजेऽहं भवानीपतिं भावगम्यम् हरिहरगडावर सेलिब्रेट करावं. कलातीत कल्याण कल्पान्तकारी आम्ही आज इथे आलो. सदा सज्जनानंद खरं तर या हरिहरचं मुख्य वैशिष्ट्य थ्रिलिंग किंवा कातळातल्या ज्या पायऱ्या आहेत, त्या अभूतपूर्व आहेत. त्याचा अनुभव घेतला आणि वरून जे सह्याद्रीचं अनोखं रूप आहे, प्रसीद प्रसीद प्रभो अतिशय सुंदर असं पाहून आता परत आम्ही नाशिकच्या दिशेने निघालेलो आहोत. एकंदरीत आमच्या सगळ्यांसाठी नयावत्